आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत वीरेंद्र पवार सर. काय सांगाल, आपण आझाद मैदानची पाहणी करायला आलात, शिष्टमंडळ सोबत आपण पाहणी केलेत, काय सांगाल? काल मनोजदादांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्यांची टीम आज रात्रभर प्रवास करून मुंबईत पोहोचली. पोहोचल्यावरती ताबडतोब आम्ही छत्रपती शिवाजी स्मारक आपलं जे ग्राउंड आहे त्याचं आम्ही संपूर्ण सर्वेक्षण केलं. तिकडनं आता आम्ही आझाद मैदानवरती आलेलो आहोत. आझाद मैदानची संपूर्ण पाहणी झालेली आहे, सर्व बघितलेलं आहे. काय काय गोष्टी कशा कशा केल्या होत्या 2017 रोजी त्याही देखील सांगितल्यानंतर आता इकडनं आम्ही आता बांद्रा किर्ला कॉम्प्लेक्सचं जे आपलं ग्राउंड आहे, जे तिसरा पर्याय होता, तिथे आम्ही जात आहोत पाहणीसाठी. हा अहवाल आपण मनोज जरांगेंना कधी सादर करणार आहेत आणि नेमका काय चर्चा झाली? आपण 3 मैदानाची पाहणी केली आहे. लोक जी आलेली आहेत ते ठरवतील. आम्ही मुंबईतले लोक आहोत. त्यांची जी टीम आलेली आहे ते त्यांचा अहवाल त्यांना मनोजदादांना सादर करतील. 20 जानेवारीला ओबीसी देखील आझाद मैदानची त्यांनी मागणी केली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनला देखील त्यांनी पत्र दिलं आहे या संदर्भात. आपल्याला पण हाच मैदान पाहिजे, तर कुठेतरी वाद होण्याची शक्यता वाटते? नाही, पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस आम्हाला असं वाटतं की ते बुकिंग आमच्यासाठीच केलं असेल, कारण आज 58 लाख नोंदी सापडल्यानंतर देखील मराठा समाज वेगळा आहे हे जर मानणारे जर कोण असतील तर ते त्यांचे राजकीय नेते असू शकतात, समाज नाही. कारण संपूर्ण समाज मनोज जरांगेंच्या सोबत आज आहे आणि असं असताना पुन्हा वेगळी चूल मांडून द्यायची किंवा दाखवायची आमची वेगळी आहे असं मराठा समाजाची नेते किंवा मराठा समाजाने कधी केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला एवढंच सांगणं आहे की जे आहे ते 2 सख्या भावांमध्ये आहे. त्यामुळे बाहेरचे नेते आणून त्याच्यामध्ये वाद घालण्यापेक्षा 2 समाजांनी बाजूला बसलं तर ते एक भाकरचे 4 तुकडे का 2 तुकडे करून देखील खाऊ शकतात. त्यामुळे या राजकीय नेत्यांनी याच्यामध्ये पडू नये. तुम्ही कितीही जोर लावलात तरी आमच्या पार्किंग पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, एवढंच आम्ही सांगू शकतो. धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेल सह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.